माऊली, तुम्हाला आणखी काही हवं का? झेडपी अधिकाऱ्याकडून वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाच्या ओढीने पालखी सोहळ्याबरोबर पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांशी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला। माऊली, आणखी काही हवं का असे विचारल्यावर वारकरी म्हणाले, साहेब, खूप चांगली सोय झाली। अंगदुखीसाठी गोळ्याबरोबर मसाजर ठेवला, त्यामुळे आमचे आरोग्य चांगले राहणार असे उत्तर आले। आषाढी वारीचा सोहळा समीप येऊन ठेपला आहे। संतांच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे। रिंगण सोहळ्याने वारकऱ्यांच्या आनंदाला सीमा राहिलेली नाही। पालखी मार्गावर सर्वत्र माऊली माऊलीचा गजर सुरू आहे। वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत। वारकऱ्यांना निवास, आरोग्य, स्वच्छता, शौचालय, स्नानगृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे। या उपरी वारकऱ्यांना काही अडचणी भेडसावत आहेत का, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथे वारकऱ्यामध्ये जाऊन संवाद साधला। सीओ जंगम यांनी ज्येष्ठ वारकऱ्यांशी संवाद साधून आणखी काय सुविधा करता येतील याची माहिती जाणून घेतली। त्यावर वारकऱ्यांनी प्रशासनाने राबवलेल्या यंत्रणेबाबत समाधान व्यक्त केले। पालखी सोहळ्याबरोबर चालल्याने शरीराला मोठ्या प्रमाणावर थकवा जाणवतो। पाय व अंगदुखीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। यासाठी बरेच वारकरी पालखी मार्गावर असलेल्या औषध सुविधा केंद्राचा आधार घेतात। अंगदुखीचा सामना करण्यासाठी पेन किलर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, पण यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने मसाजरची सोय केल्याने पेन किलरचा वापर कमी झाला। मसाजरमुळे आराम पडल्यामुळे भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले। पेन किलरच्या साईड इफेक्ट पासूनही चांगले आरोग्य लाभल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे। सेवा चांगली आहे, शासनाच्या इतक्या सेवा आहे। निवाऱ्याची खूप गरज होती। निवारा सगळं व्यवस्थित मिळालं। पहिली वेळेस पाहतो अशी इतकी सुविधा वारकऱ्याची कधीच झाली नाही। खूप आनंद वाटला। मोकळ्या होत्या। आणखी काय हे चालून आलं ना तर थकवा सगळा येऊन सेवा कशा वाटल्या? सेवा चांगली आहे, ह्या शासनाच्या इतक्या सेवा आहे। राहायला बी सोय आहे आणि पुन्हा याचं बी हे करायचं बी मस्त आहे। अशा सोयी कधीच नाही झाल्या। वॉटरप्रूफ मनपतला मिळतच नाही। तुकाराम मुंडे बोटल मध्ये इतकी अशी तुमच्यासारखी भयानक आवड झाली आता। नंबर 1 सुविधा काय सुविधा खरी गरज ओळखी तुम्ही लोकांना ते चार्जिंग करायची लई मोठी समस्या होती। आराम बी, पुन्हा पाणी सगळं ते मशनी आणले, ते मशनी लई भारी आणले। मशनी काय याच्यापेक्षा तुम्ही त्याच्या याला जर गेले तुमच्या ते वैष्णोदेवी तिकडे ते पुढची ऑटोमॅटिक सगळं ई दहावीत असं तशी काय पडली वर्षी अवस्था याच्यापेक्षा अडवा टेक्नॉलॉजी। हो ना, राजेश टोपे त्याच्या मतदारसंघ आरोग्यमंत्री होती ती माझी। बोर्ड बाहेर नसले तर